एव्हरीवन, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज तुम्ही बघू शकता खूप असा पाऊस येतो आहे पुण्यामध्ये. तुम्हाला माझा आवाज पण चेंज दिसत असेल कारण मला जरा बरं नव्हतं. इतके दिवस आपले व्हिडिओसुद्धा आलेले नाहीत, पण आता मला बरं वाटतंय म्हणून म्हटलं चला व्हिडिओ पोस्ट करावा. सकाळी छान असा पोह्याचा नाश्ता झालेला आहे आणि टिफिनसाठी बनवला आहे मी दुधी भोपळ्याची भाजी. म्हटलं रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करावी. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे, कढीपत्ता, लसूण, हिंग आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. लौकीच्या भाजीला मी कांद्याचा वापर करत नाही. त्यानंतर लौकी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. याचे सालसुद्धा मी काढले. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित अशी वाफ आल्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. सुके मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण पाणी थोडं कमी वापरूयात कारण दुधी भोपळ्याला म्हणजे लौकीला छान असं पाणी सुटत असतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये नंतर आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी. बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया. मी अर्धी वाटी एवढं पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे. त्यानंतर स्नॅक्सच्या टिफिनसाठी म्हणून मी छान असा मसाला पराठा बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी टाकून मस्त असा मी पराठा बनवलेला आहे. दही पराठा हे कॉम्बिनेशन ऋग्वेदला खूप आवडतं म्हणून त्याच्या टिफिनसाठी मी ते बनवलेलं आहे. रेसिपी चॅनलसाठी मस्त कॉर्न भजे बनवलेले आहे, कॉर्न पकोडा. वरून मी चाट मसाला टाकलेला आहे. मस्त अशी तुम्ही ही रेसिपी बघू शकता. मी लिंक कमेंटमध्ये देते. पावसाळा असल्यामुळे ऋग्वेदला मी पाणी उकळून थंड करून देत असते, तर तेच पाणी मी उकळायला ठेवलं होतं. त्यानंतर गॅस वटा स्वच्छ क्लीन करून ड्रायफ्रूट्स भिजत ठेवलेले आहे. मेडिसिन घेऊन तोंडाला अजिबात चव नाही, त्यामुळे दिवसाचा शेवट मी मस्त अशी कॅडबरी खाऊन केलेला आहे. मिनी ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.